दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय। दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना। लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे। आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव, पलूस बँकेसमोर, बस स्टँड जवळ, कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली। संपर्क 84 21 93 46 96 आणि 94 23 27 16 13। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। भारताच्या जडणघडणीमध्ये युवकांचा मोठा वाटा आहे आणि युवा पिढीला संस्कार देण्याचे काम महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत होत असतं, असे मत पलूसचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी व्यक्त केले। ते सांडगेवाडी पलूस येथे क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड महाविद्यालय कुंडलच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते। या प्रसंगी सांडगेवाडीचे सरपंच अमर वडार, सुनील सूर्यवंशी, उपसरपंच अरुण शिंदे, ग्रामविकास अधिकारी अजित माने, प्राचार्य डॉक्टर आर.एस. डुबल, समन्वयक डॉक्टर विवेकानंद माने, डॉक्टर प्रताप लाड, डॉक्टर जे.ए. पाटील आदी उपस्थित होते। ते पुढे म्हणाले, युवकांनी पुस्तके वाचली पाहिजेत, कारण जीवनाला ऊर्जा देण्याचं काम पुस्तके करतात। तुम्ही जीवनात चांगले काहीतरी करायचे हा उद्देश ठेवून वाटचाल केली पाहिजे। ध्येय चांगले ठेवा, यश नक्कीच मिळेल। तुम्ही काम कोणतेही करा, पण ते सर्वोत्कृष्ट करा, यश व समाधान मिळेल। फक्त पैसा मिळवणे हा एकमेव उद्दिष्ट ठेवू नका। सुनील सूर्यवंशी म्हणाले, महाविद्यालयाचा कॅम्प 2 वर्ष आमच्या गावामध्ये आयोजित केला जात असून आमच्या गावाच्या स्वच्छतेसाठी व विकासासाठी महत्त्वाचा सहभाग आहे। सरपंच अमर वडार म्हणाले, आमच्या गावच्या स्वच्छता अभियानासाठी आपला महत्त्वाचा सहभाग असल्याचे सांगत ग्रामपंचायत शिबिरासाठी सहकार्य केलं जाईल, असं त्यांनी सांगितलंय। प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर आर.एस. डुबल यांनी केले। आभार डॉक्टर विवेकानंद माने यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्राध्यापिका वंदना लोंढे यांनी केले। यावेळी सांडगेवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तानाजी शिंदे, माजी नगरसेविका रेखा भोरे आदींसह सर्व सदस्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होत्या। खरं तर हे 2 कार्यक्रम एकाच वेळेस होतील असं मला कल्पना नव्हती। मी असं नियोजन केलं होतं की ही जी काय आमची NSS ची मुलं आहेत त्यांच्यासोबत थोडे गप्पा मारता येतील मला, त्यानंतर महिलांचा कार्यक्रम देखील होईल। परंतु ठीक आहे, आता दोन्ही कार्यक्रम आपण एकत्रच करत आहोत। मला अभिमान या गोष्टीसाठी सांगायचा आहे की मी पण NSS चा विद्यार्थी होतो माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये, आणि NSS काय असतं ते मला खूप जवळून माहिती आहे। आता तुम्ही सगळ्यांनी NSS चे गीत गायलं आहे, त्यात काय सांगितलं पहिलं, आणि ते पुढे आणण्याचं काम ही नॅशनल सर्व्हिस स्कीम, ही जी काय केंद्र शासनाचा जो 1969 साली हा जो उपक्रम संपूर्ण भारत देशामध्ये राबवला जातोय, की तुमच्यासारख्या तरुण युवकांमध्ये, युवतींमध्ये ह्या देशाच्या समोर असणारे प्रॉब्लेम्सला कुठंतरी सोल्युशन काढता आलं पाहिजे। तुमच्यामध्ये असणारा वक्तशीरपणा, तुमच्यामध्ये असणारी शिस्त ह्याला कुठंतरी प्लॅटफॉर्म दिला पाहिजे आणि तर ते घडवता आलं पाहिजे। या अनुषंगाने अशा प्रकारचा उपक्रम साजरा म्हणजे आपल्या समोर आलेला आहे आणि तुम्ही खरंच भाग्यवान आहात की NSS सारख्या एका योजनेचे तुम्ही विद्यार्थी आहात। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।